रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवलेली आहे शेवई मॅगी। तर शेवई मॅगी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे, एकच नंबर अशी आणि खूप छान अशी मस्त चविष्ट झालेली आहे। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि शेवई मॅगी कशी बनवायची ते आज आपण बघूया। थोडीशी झटपट मॅगी बनवायची आहे, पण मी इथं मॅगीचा वापर न करता आपण घरगुती शेवई घेतो ते शेवई घेतलेली आहे। तर इथे मी शेवई घेतलेली आहे, एक छोटासा कांदा चिरलेला आहे, एक छोटीशी ढोबळी मिरची आणि 2 छोटी हिरवी मिरची चिरलेली आहे। तर आता आपण कांदा ते परतून घेऊया। काही छान गरम झालेली आहे, तेल घालून घेऊया। तेल एक छोटा चमचा घालून घेतला, चिरलेली हिरवी मिरची घालून घेऊया, कांदा घालून घेऊया। कांदा थोडासा परतायचा, आपल्याला जास्त परतून घ्यायचा नाही। कांदा थोडा कच्च्या वाणावर ठेवायचा आणि ढोबळी मिरची घालून घ्यायची, जास्त शिजून घ्यायचं नाही आपल्याला। मिरची छान नरम झालेली आहे, 1 ग्लास पाणी घालून घ्यायचे आपण इथे, उकळी घ्यायची छान, थोडंसं मीठ घालून घेऊया। पाण्याला छान उकळी आलेली आहे, मॅगी मसाला आपल्याला घालून घ्यायचा इथे। शेवई घालून घेऊया, तर इथे छान अशी आपल्याला शेवईची मॅगी तयार झालेली आहे। तर बघू शकता की ते छान अशी इथे आपल्याला शेवई मॅगी तयार झालेली आहे। तर कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा। आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा। अशा पद्धतीने शेवई मॅगी नक्की बनवून बघा, मुलं आवडीनं खातात। आपण डिशमध्ये काढून घेऊया। शेवई मॅगी तयार आहे। तर किती छान अशी मस्त आपली शेवई मॅगी झालेली आहे। तर कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा। आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने शेवई मॅगी नक्की बनवून बघा। धन्यवाद।